विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये गणित या क्षेत्रात भारताच्या संशोधनाचे किंवा गणित विषयामध्ये तामिळनाडूतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही जी संस्था आहे, ही संस्था कशा प्रकारे कार्यरत आहे याविषयीची माहिती बघितली. आता आपण त्यानंतर संगणक आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याविषयीची सुद्धा माहिती ही मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे की भारतानं महासंगणक बनवलं. म्हणजे राजीव गांधी यांच्या कालावधीमध्ये अमेरिकेनं संगणक द्यायला नकार दिल्यानंतर भारतानं स्वतःचं असं संगणक बनवलं. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या संस्थेनं न्यूक्लिअर फिजिक्स यासारख्या शास्त्रात किंवा अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आता यामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये अभियांत्रिकी या क्षेत्रातलं IIT ही जी संस्था आहे की आज आपण म्हणतो बघा की जी जेव्हा एक्झाम दिली जाते तेव्हा GE ॲडव्हान्समध्ये सिलेक्ट होणाऱ्यांना नशिबानं IITमध्ये ॲडमिशन मिळतं. मग IIT म्हणजे काय तर 1951 साली पश्चिम बंगालमधील खरगपूर या ठिकाणी भारतातील पहिली IIT या संस्थेची स्थापना झाली. मग IIT या संस्थेचा लॉंग फॉर्म कोणता तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना 1951 साली पश्चिम बंगालमधील खरगपूर या ठिकाणी करण्यात आलेली दिसून येते. बघा, IIT विषयीची माहिती घेत असताना IIT या संस्थेची स्थापना 1951 साली पश्चिम बंगाल राज्यातील खरगपूर या ठिकाणी झाली. IITचा लॉंग फॉर्म हा कोणता तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था स्थापन करण्यात आली. मग IIT ही संस्था अभियांत्रिकीमधली सगळ्यात उच्च मानली जाणारी, त्याचबरोबर प्रगत शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारी आणि देशाला एक चांगले इंजिनियर्स किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती घडवून देण्यासाठी या संस्थेचं योगदान हे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. मग ही जी IIT संस्था आहे, या IIT संस्थेचा उद्देश कोणता तर भारतातील प्रामुख्यानं प्रगत शिक्षण उपलब्ध करून देशाची जी गरज आहे ही देशाची गरज भागवणारी इंजिनियर्स निर्माण करणं हे IITचं मुख्य उद्देश हा असलेला दिसून येतो. मग ह्या ज्या IITच्या संस्था आहेत या संस्था भारतात कुठं आहेत तर मुंबईमधील पवई या ठिकाणी, चेन्नई, कानपूर आणि नवी दिल्ली या ठिकाणी अभियांत्रिकी विद्यालयाचं IIT संस्था या कार्यरत असलेल्या दिसून येतात. मग भारतात ही जी IIT संस्था आहे ही IIT संस्था निर्माण करण्यासाठी सोव्हिएत युनियन, अमेरिका, जर्मनी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची जी युनेस्को ही संघटना आहे या युनेस्कोनं भारताला मदत ही केलेली दिसून येते. मग भारतातील ही जी IIT संस्था आहे या IIT संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा हा देण्यात आला आणि स्वायत्त म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र IIT ही संस्था स्थापन करण्यात आली आणि या IIT मार्फत BTech, MTech यासारखे सुद्धा अभ्यासक्रम हे सुरू करण्यात आले. प्रवेश परीक्षा ही त्यासाठी द्यावी लागणार, त्याचबरोबर माफक शुल्क आणि विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची सोय हे IIT संस्थेचं मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं. बघा, उद्दिष्ट कोणतं तर प्रगत आणि उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी देशाची गरज भागवणं हे त्याचा उद्देश असला तर वैशिष्ट्य कोणतं आहे तर यामध्ये BTech, MTech हा अभ्यासक्रम सुरू करून प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क म्हणजे कमी फी आणि विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ही वैशिष्ट्य या IIT संस्थेची असलेली दिसून येतात. आणि यामुळंच 1970 ते 80च्या दशकात भारतातील बरेचसेच विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले आणि यामुळं त्याला खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणं याला ब्रेन ड्रेन अशी समस्या मानली जाते. आणि ही समस्या निर्माण झाली, ही परिस्थिती बदलली पाहिजे किंवा देशामध्ये शिक्षणासाठी जे परदेशात जाणारे विद्यार्थी आहेत हे परदेशात न जाता
आपल्या देशामध्ये त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ह्या विद्यापीठाची स्थापना ही करण्यात आली. आणि ही मर्यादित असणारी म्हणजे मुंबई, चेन्नई, कानपूर आणि नवी दिल्ली इथं असणारी ही जी IIT संस्था आहे ही कालांतरानं गुवाहाटी त्याचबरोबर रुरकी या ठिकाणी सुद्धा या IIT संस्थेची स्थापना ही प्रामुख्यानं करण्यात आली. बघा, IIT अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था मानली जाते. या संस्थेची स्थापना 1951 साली पश्चिम बंगाल राज्यातील खरगपूर या ठिकाणी झालेली दिसून येते. हिचा लॉंग फॉर्म कोणता, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हा त्याचा फुल फॉर्म हा असलेला दिसून येतो. उद्देश कोणता, तर भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च आणि प्रगत शिक्षण हे उपलब्ध करून देऊन देशाची जी गरज आहे ही देशाची गरज भागवणं हा त्याचा उद्देश असलेला दिसून येतो. तर वैशिष्ट्य त्याची कोणती आहेत, तर याला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्यात आल्यामुळं BTech MTech यासारख्या ज्या सोयी आहेत या सोयी उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसून येतात. प्रवेश परीक्षेद्वारेच प्रवेश दिला जातो. ज्यावेळी प्रवेश दिला जातो त्यावेळी माफक शुल्क हे लागू केलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आरक्षण हे दिलं जातं. ही वैशिष्ट्ये आणि यानुसारच भारतात सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई, चेन्नई आणि कानपूर या नवी दिल्ली या ठिकाणी या संस्थांची स्थापना करण्यात आली. परंतु परदेशात जाण्याचं की ज्याला ब्रेन ड्रेन असं म्हटलंय की या ब्रेन ड्रेनचा अर्थ कोणता, तर 1970 ते 80च्या दशकामध्ये भारतातील बरेचसेच विद्यार्थी अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाऊ लागले. मग ही होणारी परदेशात जाणारी जी संख्या आहे ही संख्या कमी व्हावी यासाठी प्रामुख्यानं 1990मध्ये परिस्थितीत बदल करण्यात आला आणि आसाम म्हणजेच आसामची राजधानी असणारी गुवाहाटी आणि रुरकी या ठिकाणी IITच्या संस्था या स्थापन करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये अजून एक उच्च दर्जाचं म्हणजे IIM, त्यालाच आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतो. मग IIT मधून उच्च दर्जाचे अभियंते हे तयार झाल्यानंतर त्यांना त्या अभियांत्रिकेचं व्यवहारात उपयोग करता यावा, म्हणजेच काय, तर कुशल दर्जाचे जे व्यवस्थापक आहेत हे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र आणि गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद या ठिकाणी IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना ही केलेली दिसून येते. बघा, केंद्र आणि गुजरात सरकारनं IIM या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश हा कोणता होता, तर IIT मधून उच्च दर्जाचं शिक्षण घेणारे जे इंजिनियर्स आहेत या इंजिनियर्सना कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवता आलं पाहिजे किंवा त्यांना व्यवस्थापन हे व्यवस्थित लावता यायला पाहिजे. यासाठी केंद्र आणि गुजरात सरकारने संयुक्तरित्या प्रयत्न करून IIM या संस्थेची स्थापना ही केलेली आपल्याला दिसून येते. आणि अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेनं खऱ्या अर्थानं IIMच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचं योगदान हे दिलेलं दिसून येतं. मग हे जे IIM संस्था आहे या संस्थेची अहमदाबाद शिवाय कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर आणि शिलाँग या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM या संस्था स्थापन करण्यात आलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला शॉर्ट नोट विचारली IIM याविषयी माहिती लिहा, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM ही जी संस्था आहे हिचं कार्य कोणतं, तर IIT मधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यावर त्यांना कुशल दर्जाचं व्यवस्थापन हे करता यावं यासाठी केंद्र आणि गुजरात सरकारनं संयुक्तरित्या प्रयत्न करून अहमदाबाद या ठिकाणी या संस्थेची स्थापना ही केली. आणि 2 यासाठी अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेनं मदत ही केलेली दिसून येते. आणि 3 IIM ही संस्था अहमदाबाद शिवाय बेंगलोर, त्याचबरोबर कोलकाता, लखनौ, कोझिकोडे, इंदोर आणि शिलाँग या ठिकाणी देखील असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे ही जी IIM संस्था आहे ही कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अभियांत्रिकीमधली तिसरी जी संस्था आहे ती म्हणजे NID
म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही जी संस्था आहे, ही संस्था 1961 साली गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी त्या विषयाचं शिक्षण देण्यासाठी किंवा औद्योगिक आरेखन, त्यालाच आपण इंडस्ट्रियल डिझायनिंग असं देखील म्हणतो, याचं शिक्षण देण्यासाठी अहमदाबाद या ठिकाणी 1961 साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजेच NID या संस्थेची स्थापना ही करण्यात आलेली दिसून येते. आणि या संस्थेनं 1963 ते 64 मध्ये बेसिक डिझाईन, त्याचबरोबर ग्राफिक डिझाईन, वस्तूंचं डिझाईन, त्यानंतर व्हिज्युअल कम्युनिकेशन यासारखे अभ्यासक्रम हे सुरू केलेले दिसून येतात. त्याचबरोबर आकाशवाणीसारखा संच, कॅल्क्युलेटर या वस्तूंचं डिझाईन तयार करण्याचं काम या संस्थेमार्फतच करण्यात आलेलं दिसून येतं. त्याचबरोबर इंडियन एअरलाइन्स आणि स्टेट बँक यांची जी बोधचिन्ह आहेत, ही बोधचिन्ह तयार करण्याची, म्हणजेच आपण त्याला लोगो असं सुद्धा म्हणतो, हे तयार करण्याचं काम सुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेनं केलेली आपल्याला दिसून येते. बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजेच NID या संस्थेविषयी आपल्याला कशी माहिती सांगता येईल, तर हिची स्थापना 1961 साली अहमदाबाद या ठिकाणी झाली. या संस्थेचा काम कोणतं, तर इंडस्ट्रियल डिझायनिंग म्हणजेच औद्योगिक आरेखन या विषयीचं शिक्षण या संस्थेमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की 1963 आणि 64 या कालावधीमध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचं डिझाईन यासारख्या, त्याचबरोबर आकाशवाणीसारखे जे संच आहेत, कॅल्क्युलेटर आहे, वस्तूंचं आरेखन म्हणजेच डिझाईन आहे, हे डिझाईन, त्याचबरोबर यासारखी कामं केली. तर इंडियन एअरलाइन्स आणि स्टेट बँक या दोन्ही ज्या संस्था आहेत, या दोन्ही संस्थांचं बोधचिन्ह तयार करण्याचं काम हे प्रामुख्यानं या संस्थेमार्फतच करण्यात आलेलं दिसून येतं. बघा, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आपण 3 संस्था या बघितल्या. एक पश्चिम बंगालच्या खरगपूरमधील IIT, 2 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट की जी केंद्र आणि गुजरात सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली. तर अहमदाबाद या ठिकाणची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेचं सुद्धा अभियांत्रिकी क्षेत्रातलं असणारं योगदान हे महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर आपला या संस्थेमध्येच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया की जी संस्था ही प्रामुख्यानं काय करत असते, चित्रपट निर्मितीमधील तिचं जे कार्य आहे, हे कार्य महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यातून दिग्दर्शन, संकलन, अभिनय हे जे चित्रपटाच्या संबंधी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं काम हे प्रामुख्यानं या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला मिळालेला दिसून येतो. आणि ही संस्था संपूर्ण जगभरामध्ये चित्रपट क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणारी संस्था म्हणून ओळखली गेलेली आपल्याला दिसून येते. बघा, आपण जी चौथी संस्था बघितली ती म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया की जी संस्था चित्रपट क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारी संस्था म्हणून ओळखली गेलेली आपल्याला दिसून येते. मग या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत कोणतं कार्य केलं जातं, तर चित्रपटांशी संबंधित असणारं दिग्दर्शन, संकलन आणि अभिनय या सर्व गोष्टींचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. आणि पुण्यातील जी प्रभात फिल्म कंपनी आहे, या प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला मिळालेला दिसून येतो. आणि ही संस्था संपूर्ण जगभरामध्ये एक प्रख्यात संस्था म्हणून ओळखली गेलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे ही जी संस्था आहे, ही संस्था आपलं कार्य ही प्रामुख्यानं करत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आपण या 4 संस्थांविषयीची माहिती ही प्रामुख्यानं घेतलेली दिसून येते. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे
संशोधन संस्था, या संशोधन संस्था वैद्यक क्षेत्रामध्ये कोणत्या संशोधन संस्था आहेत? तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये वैद्यकीय क्षेत्रांमध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद म्हणजेच ICMR, आपण या कोरोनाच्या काळात या संस्थेचं नाव बऱ्याच वेळा ऐकलंय की ICMRचा दाखला असा, ICMRचं असं म्हणणं आहे किंवा ICMRच्या मते कोणती लस केव्हा येईल. मग ही जी संस्था आहे, ही संस्था भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद म्हणजेच ICMR ही संस्था ही प्रामुख्यानं 1949 साली हिची स्थापना ही करण्यात आलेली दिसून येते. आणि या संस्थेनं देशातले विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय, त्याचबरोबर शासकीय, बिगर शासकीय संशोधन संस्था यांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य करण्याचं काम हे प्रामुख्यानं याच संस्थेमार्फत केलं जातं. आणि जवळजवळ प्रामुख्यानं 26 केंद्रे देशभरात या संशोधन संस्थेनं कार्यरत ठेवलेले दिसून येतात. आणि या संस्थेमार्फत कुष्ठरोग आणि क्षयरोग याच्यावरती नियंत्रण मिळवणं हे शक्य झालेलं दिसून येतं किंवा या संस्थेचं त्या क्षेत्रामध्ये कार्य हे प्रामुख्यानं महत्त्वाचं मानलं जातं. मग याच क्षेत्रातलं प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला चालना देणारी AIIMS म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही जी संस्था आहे, या संस्थेची स्थापना सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी झालेलं दिसून येतं. मग या वैद्यकशास्त्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी ही प्रामुख्यानं या संस्थेवरती असलेली आपल्याला दिसून येते. आणि यातूनच खऱ्या अर्थानं सुसज्ज सार्वजनिक इस्पितळं, चांगल्या सुविधा, महाविद्यालय आणि संशोधनाला चालना देणं या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्य ही असलेली दिसून येतात. त्याचबरोबर जी सर्वसामान्य जनता आहे, या सर्वसामान्य जनतेला माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणं, तसंच परिचारिका म्हणजे जे नर्स आहेत, या नर्सना प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय, हृदयविकार, मेंदूविकार आणि नेत्रविकार यांच्यावरती उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्र ही सुद्धा या संस्थेमार्फत काढण्यात आलेली दिसून येतात. आणि सरकारनं वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958 साली मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचं पुनर्गठन हे केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच ह्या जी संशोधन संस्था वैद्यक क्षेत्रातली आहे, या वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधन संस्थेचं योगदान हे प्रामुख्यानं महत्त्वाचं मानलं जातं. मग यामध्ये आयुर्वेद, निसर्गोपचार, त्याचबरोबर युनानी, होमिओपॅथी यासारख्या विषयी विकास घडवून आणण्यासाठी 1969 साली सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडिया यासारख्या संस्थेची स्थापना ही प्रामुख्यानं करण्यात आलेली दिसून येते. मग ही संस्था स्थापन करत असताना सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन, सेंट्रल काउन्सिल रिसर्च इन होमिओपॅथी, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरल क्युअर यासारख्या संस्थांची सुद्धा स्थापना ही करण्यात आली. तर भारतातला सगळ्यात जटिल जो रोग आहे तो म्हणजे कर्करोग. या कर्करोगसाठी ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट किंवा रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची शाखा ही असलेली दिसून येते की ही शाखा कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधी शिक्षण देण्याचं कार्य हे प्रामुख्यानं करते. म्हणजे वैद्यक क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये ICMR किंवा AIMS या ज्या संस्था आहेत, या संस्था महत्त्वाच्या मानल्या जातात की ज्याच्या माध्यमातून जे असाध्य आजार आहेत किंवा सर्वसामान्य जनतेला वैद्यक क्षेत्रामध्ये फायदा व्हावा यासाठी कार्य करणाऱ्या संशोधन संस्था या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये ज्या संशोधन संस्था आहेत, यामध्ये प्रामुख्यानं इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे
ही संस्था 1905 साली भारतात सुरू करण्यात आलेली दिसून येते. तर 1958 साली या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा हा प्रामुख्याने देण्यात आलेला दिसून येतो किंवा एक विद्यापीठ म्हणून या संस्थेकडं पाहिलं गेलेलं दिसून येतं. आणि यामध्ये सुसज्ज अशी प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, औषधी किंवा आर्थिक वनस्पतीशास्त्र यासारख्या विभागांमार्फत या विद्यापीठांचं कार्य हे प्रामुख्यानं सुरू असलेलं दिसून येतं. आणि या संस्थेची नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय हे असलेलं दिसून येतं की या मुख्यालयामध्ये सुसज्ज असं ग्रंथालय हे असलेलं दिसून येतं. आणि हे ग्रंथालय देशातलं सगळ्यात कृषीविषयक मोठं ग्रंथालय म्हणून ओळखलं गेलेलं दिसून येतं. गहू, कडधान्य, गळीताची पिकं, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवरती संशोधन करण्याचं काम याच कृषी संस्थेमार्फत केलं गेलेलं दिसून येतं. आणि यातूनच या संस्थेचं महत्त्वाचं योगदान म्हणजे एका वर्षात एकापेक्षा अधिक पिकं घेण्याविषयीचे जे संशोधन आहे हे संशोधन याच संस्थेमार्फत हे केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या टॉपिकमध्ये आपण ज्या अभियांत्रिकी आहे, वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधन संस्था आहेत, त्याचबरोबर कृषी क्षेत्रातल्या संशोधन संस्था आहेत, याविषयीची माहिती ही प्रामुख्यानं आपण पाहिलेली दिसून येते. आणि याच्या माध्यमातून आपण या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास हा केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर भारतातली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्याचं काम